मस्तांची जात आमची अरे भ्या कुणाला धावतो र तलवारीशी नात हे मातीशी. हो चला चला फोटो नंतर काढा. मित्रांनो आपण आलो आहे कुठे गोरक्षनाथगड. रात्रीचा ट्रेक चालू केला आहे. आता अशी सकाळी पहाट झाली बघा. हा छान जबरदस्त व्ह्यू आहे बघू शकता. 2 पॅच चढून झालेत. आता हा वरचा पॅच चढणार आहे. भेटूया आपण वरती चला. खूप छान असं आहे. जर रात्री ट्रेक केल्यामुळे थोडीशी दम लागलेला नाही अजिबात. हात जर दिवसा ट्रेक केला ना तर गरमीच्या दिवसामध्ये पूर्ण हालत खराब होते होऊ शकता. हा असा पूर्ण बॅकड्रॉपचा व्ह्यू आहे. आम्ही खालून तिकडून आलो जरा तिकडे ते टाकं होतं. आता वरती किल्ल्याची तशी अवस्था खूप खराबच आहे. म्हणजे शिड्या बघितल्या दगडाच्या त्या शिड्या आहेत ना खूप आहेत. तुम्ही इथे येताना रोप आणल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. ही पाण्याची टाकी बघा पूर्ण सुकलेली आहेत. दाखवतो हे बा पूर्ण सुकलेली आहेत बघू शकता. आणि असा हा सुका जबरदस्त असा आहे बघू शकता वरती. आणि माझ्या पाठीमागे जी आहे ही पूर्ण भीमाशंकरची लाईन आहे. डोंगराच्या पाठीमागे जो डोंगर दिसतो ना तो आता तिथे बघा. ये हमारे फ्रेंड्स है सब साथ में आए हैं. कैसा लगा आपको आके? मस्त खूप छान किल्ला आहे. सगळ्यांनी विजिट करा आणि नक्कीच बघा. रेनी सीझन मध्ये बघितला तर खूप चांगलं कारण खूप निसर्ग छान उठून हिरवळ. दिसेल. हा निसर्ग उठून दिसेल हिरवळ दिसेल सगळीकडे आणि पावसाचा आनंद किल्ल्याचा आनंद तुम्हाला घेता येईल. योगेशला काय वाटतं? एकदम छान किल्ला आहे. जास्त उघड पण नाही जास्त सोपा पण नाही आहे. एकदम मीडियम आहे. आणि असं वाटतं की पावसाळ्यात आलो असतो ना तर अजून मजा आली असती. हरिहरची कॉफी. हां हरिहरची कॉफी. मित्रांनो तर बघू शकता हे आपले ट्रेकर्स आहेत योगेश भाऊ. हे आमच्यावर कायम असतात ट्रेकसाठी असतात आणि खूप मजा करतात एन्जॉय करतात. स्वभावांचा गोड आहे. फोटो काढतात नाही कधी म्हणत नाहीत. वरती गुफा आहेत आतमध्ये बघू शकतो. इथे पाणी टाकेल
आतमध्ये तुम्हाला झोपण्यासाठी टेंट लावू शकता आतमध्ये तुम्ही. आपण येताना बघूया. आणि रिस्की आहे काही तर चांगलं. इथून जर तुम्ही असं बघितलं ना डायरेक्ट बॉटम, त्यामुळे थोडंसं इथे पाणी बघा. तू मागे थांबतोस? ना हा आम्ही तुमच्यासाठी थांबलो. चलो ही दीप आहे का? हे बघा पाणी टाकी कशी येते. लोकांच्यात कचरा टाकलाय माहिती आहे काय? लोकांनी कचरा टाकले हे घाण त्यामध्ये बघू शकता. आपण जाऊया. हा बघा लोकांनी पण त्यात कचरा टाकलेला आहे. प्लास्टिक पिशव्या. थोडे पण सेन्स नाही आहे माणसांना. फिरायला आलं की थोडी जरा काळजी घेत जावा. वरूनच चला खाली पूर्ण घसरण्यासारखं. काळजी घेत जावा, कारण की ते पाणी तुम्हाला यूज होतं प्यायला कशालाही. समजा ज्या वेळेला काय नसतं पाणी तेव्हा तुम्ही गाळून पिऊ शकता ते पाणी. आणि या गडावरती पाण्याची सोय प्रॉपर नाही आहे, तर प्रत्येकाने पाण्याची सोय पाणी येताना घेऊन या, कारण की पाणी महत्त्वाचं 3 आहे. लिटर तरी पाणी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि शक्यतो हा गड तुम्ही रात्री चढत जावा, म्हणजे पहाटे 3-4 वाजता. म्हणजे तुम्हाला दम लागणार नाही. मग उतरताना थोडंसं 1 लिटर पाणी लागेल. सोलो अवॉइड करा. सोलो ट्रेक कधी करू नका. माहितीचं माणसं घ्या. हे बघा हे अशी आतमध्ये पाणी स्वच्छ दिसतंय, पण घाण किती गेले बावरून. हे चला चला. खूप असा छान ट्रेक आहे. हो थांबलोय. अहो आलो की. थोडा तोल गेला इथून खाली डायरेक्ट. नाही मी लास्टलाच होतो यांच्यासाठी. आत्ता बघा हे एकदम थ्रिलिंग आहे. आता फक्त चढताना गोप्रो अवॉइडच करा. आता चढताना टाइम लेफ्ट घेणार आहे ना. टायमिंग कितीची आहे? मी थांबलोय उमेद चल की वर.